हाय, मी गायत्री आणि मी चालली माझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी संभाजीनगरला. ॲक्च्युअल लग्न तर जालन्यामध्ये आहे, पण माझा मुक्काम आज संभाजीनगरमध्ये आहे. बसस्टँडवर उतरल्यावर माझी फ्रेंड कृतिका मला घ्यायला आली आणि आम्ही थेट पोहोचलो गुलमंडीमध्ये. एका दुकानात गेलो आणि लिटरली आम्हाला 2 तास कसे गेले कळलंच नाही. बाहेर उजेड होता आणि दुकानाच्या बाहेर आलो परत तर अंधार पडलेला होता. त्यानंतर अख्खी गुलमंडी आम्ही पायाखाली घातली. शॉपिंग प्लस गॉसिप तर सुरूच होतं, कारण मी आणि कृतिका 2 वर्षानंतर आज भेटतोय. मग आम्ही दोघींनी हॉटेलला जाऊन जेवण केलं. रात्री 11 वाजता मी प्रतीक्षाच्या घरी पोहोचले. ही प्रतीक्षाची मुलगी आरू. मला बघून दुरूनच विचार करत होती, ही नवीन बाई कोण आली घरी. आरू घरी गेली त्या दिवशी तर माझ्यासोबत काहीच बोलली नाही, पण दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत ओळख झाली. मग माझ्यासोबत मस्त खेळत होती. आरू डान्स कर वरती हात कर बघ बघ गौरीच्या लग्नासाठी आम्हाला 3 वाजता निघायचं होतं, पण आमचा मेकअप आवरता 4 वाजले. प्लस या दोघीच्या मुली, त्यांचाही मेकअप, असं करत करत 4:30 झाले. त्यात आम्हाला एक रील बनवायची होती. 3चे 4:30 कधी झाले कळलंच नाही. हे पोरगी रेडी होत नाही. काय खायचं मी सोनी तू भात आहे. मग काय करू त्याला कसं खाते? साधं फोडणी देऊ त्याला? नाही, मी नाही घेत चहा. तुम्ही चहा नाही घेत? दोघं पण नाही? मी घेते पण ते नाही घेत. तू का बरं? तू नको का बरं? हे कोण आहे आरू? अच्छा कोण आहे मी? भाऊ आहे ना? ही गाडीतच टाकणार आहे ना आपण. मी एक त्याच्यात टाकली. वर हसवलं चालणार. 1 2 3 असं जवळ यायचं होतं ना, असं जरा. हा परत आणि एकमेकीचा हात पकडा असं जवळ कमरेला. तू नाही पकडता येणार ना, तू इकडून हात घाल नंतर. 1 2 3 अजून काहीतरी करा ना. अरे मला पिन द्या. सांगतो आधी पिन काय भरतलं त्याच्या नीट करायला. अलीकडे एक रील बघ ना पटकन इमर्जन्सी मध्ये. मी दाखवली होती ना. कुठं दाखवली तू? ती अशी फिरताना वगैरे. हा कशी फिरवशील काय? एक जण तू ओढ आम्हाला इकडं एकीला ओढ. असं काहीतरी करा ना, असं असं करून असं काय फोकर आहे तिथं. गाडी जाय ना, तू एक नंबर उभी ना इथं रे इथं. आरू नाही मी ओढते ना, तुम्ही साईडला व्हा. मी एकटीच राहते आणि तुम्ही माझ्याकडे या. अरे तुम्ही जा. ए हटव ग, हट माझ्याकडे. मी अशी पण चांगली दिसायला लागली. 4:30 वाजता आम्ही संभाजीनगरवरून निघालो आणि 6 वाजता वेडिंग हॉलमध्ये पोहोचलो. वेडिंग हॉलमध्ये पोहोचलो तिथे नवरीबाईचा मेकअपच सुरू होता. आम्हाला तिची गाळाभेटच घेता नाही. ब्लॉगर आहे ब्लॉगर. घे ग काहीतरी म्हणताना घे ना. नाही तुला ते का त्यासाठीच खूप लागली ना. हे दोघं आणि या दोघीचे ना. हा पटकन ही रडती का तर फोटो काढण्यासाठी. सुंदर दिसायली शिवानी. हा धरा पटकन हे पेपर दे तिच्या हातात. दीदी
उकड वाढायच्या अगोदर खाऊ राहिली सगळं. त्या मॅडम पोरीतच बिझी येतात. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. 150 रुपये द्या का 150 रुपये में गायत्री गौरीला सगळं सोन्याचं घातलेलं आहे ना. हे बघ शिवानीचे जे सामाजिक काम करणारे अतिशय समाजाला बरोबर गाव असेल परिसर असेल नेहमी आमच्या ग्रुपमधली ही शेवटची सिंगल मेंबर होती. आता तिचंही लग्न झालं. आता आम्ही सगळ्या पुन्हा कधी भेटू माहिती नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.